मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती आहे। बाप्पाच्या मूर्तीचं पूजन करून जरांगे मुंबईसाठी निघणार आहेत। 10ची वेळ देण्यात आलेली आहे, मात्र त्यापूर्वी मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली आहे। याच मूर्तीची पूजा करून मनोज जरांगे हे मुंबईसाठी निघणार आहेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। दत्ता, आपण पाहतोय व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती, काय सांगाल? नक्कीच आपण बघू शकता की मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावरती गणपती बाप्पांची मूर्ती इथं आणण्यात आलेली आहे। खरं तर व्यासपीठावरती छत्रपती शिवरायांचा तो पुतळा असायचा आणि त्याच पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे जे आहे ते दरवेळेला आपल्या कुठल्याही उपोषणाची किंवा मोर्चाची सुरुवात करायचे। मात्र मनोज जरांगे यांच्यावरती कालपासून जे आरोप झाले होते की सणांमध्ये विघ्न आणली जात आहेत, गणपती भक्तांना त्रास वगैरे होतोय, असे सगळे आरोपाच्या नंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता मंचावरती गणपती बाप्पांची मूर्ती आलेली आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील हे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या मोर्चाची सुरुवात करणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन ते मुंबईला येत आहेत आणि त्याच पुतळ्याच्या शेजारी गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा ठेवली जाणार आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पोहोचणार आहेत। आणि या पद्धतीने आपण जर बघितलं तर ही गणपती बाप्पांची सध्या मूर्ती सुद्धा आणण्यात आली आहे। आताच थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील येऊन या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।